2017 साली मागणी नसताना देखील टोरंट या खाजगी कंपनीमार्फत कळवा, मुंब्रा आणि इतर काही भागात वीज देण्याचा उद्योग सुरू झाला। चंद्रशेखर बावनकुळे हे त्यावेळी ऊर्जा मंत्री होते। आज ही कंपनी सर्वसामान्य नागरिकांना अक्षरशः लुटते। अव्वाच्या सव्वा वीज बिल नागरिकांच्या माथी मारले जात आहेत। घरात केवळ एक फॅन असताना 4,000चं बिल नागरिकांना येत आहे। माझ्या मतदारसंघातील जवळपास 50% नागरिक हे बिलो पॉवर्टी लाईनमध्ये येतात। राज्य सरकारनं या त्वरित लक्ष घालून यावर योग्य ती उपाययोजना करावी, अन्यथा इथल्या नागरिकांच्या मध्ये असंतोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत प्रश्न मांडलाय। 2017 साली युतीचं सरकार असताना बावनकुळे साहेब एनर्जी मिनिस्टर असताना मुंब्रा, कळवा आणि काही भागामध्ये टोरेंट मार्फत वीज देण्याचा उद्योग सुरू झाला। अध्यक्ष महोदय, आता जवळजवळ 2007 वर्ष होत आली, तेव्हाही तेच सरकार होतं, आताही तेच सरकार आहे। अध्यक्ष महोदय, इतकी भरमसाठ बिलं येत आहेत, याबद्दल आम्ही वारंवार तक्रारी करतो। माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की उच्चस्तरीय समिती नेमून याची चौकशी करू। बिल भरता येत नाही। एका घरात एक फॅन आहे आणि बिल 4,000 रुपये। अध्यक्ष महोदय, हे जे बिलचे प्रकार आहेत, हे जे मीटर बदलण्याचे प्रकार आहेत, ह्याच्यात फसवाफसवी चालते। त्यामुळे शासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी। मुंब्रा, कळव्यामध्ये 50% माणसं ही अंडर पॉवर्टी लाईन आहेत, तरी सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अन्यथा तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल।